पुणे पुणे शांत निवांत अशा या शहराची ओळख. पण हेच पुणे सध्या दहशतीच्या सावटाखाली असल्याची चर्चा आहे आणि त्यामागचं कारण आहे पुण्यात घडणाऱ्या घटना. आणि गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये 19 वर्षाच्या आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आयुषच्या बॉडीमध्ये 9 गोळ्या सापडल्या होत्या. सगळी घटना घडली ती गँग वॉर मधून. त्यानंतर आता 15 दिवसाच्या आतच पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली. यावेळी गोळीबार झालाय तो एका सामान्य व्यक्तीवर, ज्याचा गुन्हेगारीशी त्याच्या टोळींशी काही संबंध नाही. त्याच्यावर गोळीबार झालाय कारण त्यानं घायवळ टोळीतल्या गुंड्याच्या गाडीला साईड दिली नाही. सामान्य व्यक्तीवर गोळीबार करून हे गुंड थांबले नाहीत. त्यांनी तिथून काही मीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या सामान्य व्यक्तीवर कोयत्याने वार केले आणि पुण्याने अनुभवली दहशतीची 15 मिनिटं. या 15 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलंय? आधी गोळीबार आणि नंतर कोयत्याने वार. तर हे सगळं करणारे हे आरोपी आहेत तरी कोण? आणि दहशत पसरवणाऱ्या घायवळ टोळीचा इतिहास काय? तर हीच सगळी माहिती, हीच सगळी स्टोरी जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून.